रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, तमाम कार्यकर्त्यांना प्रथम बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष महेंद्र मोरे या नात्याने सर्वांना आपल्याला जय भीम करत आहे. मित्रो, या ठिकाणी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेच्या माध्यमातून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे रिपोर्टेड ट्रस्टी आदरणीय व्ही एस मोकले साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य शाखेने आयोजित बौद्धाचार्य धम्मप्रचारक म्हणजेच केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांच्या माध्यमातून एक दिवसाचं बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिबिर पुनर्वलोकन शिबिर आयोजित केलेलं आहे की ज्या शिबिराच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यातील जे धम्मप्रचारक आहेत म्हणजेच जे बौद्धाचार्य आहेत, जे केंद्रीय शिक्षक आहेत, ज्यांच्या माध्यमातून तमाम बौद्धांचे संस्कार विधी पार पाडले जातात, ते धम्मप्रचारक म्हणजेच बौद्धाचार्यांचं एक दिवसाचं पुनर्विलोकन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. हे शिबिर जे आहे हे शिबिर दिनांक 29/3/2024 शुक्रवार दिनांक 29/3/2024 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. हे शिबिर आयोजित करण्यामागचा प्रामुख्याने जो उद्देश आहे की संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये जे बौद्धांचे धम्मसंस्कार विधी करत असताना जी विसंगती असते त्या विसंगतीमध्ये एकसूत्रता यावी या माध्यमातून बौद्धांचे धम्मप्रचारक म्हणजेच बौद्धाचार्य यांना संस्कार विधी घेण्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे असलेले धम्मप्रचारक, तज्ञ धम्मप्रचारक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचं उद्घाटन दिनांक 29/3/2024 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे रिपोर्टेड ट्रस्टी आदरणीय व्ही एस मोकले या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत. या कार्यक्रमाला संपूर्णपणे पूजा विधी किंवा सूत्रपठण जे आहे हे सूत्रपठण संस्थेचे भंते, पूजनीय भंते थेरो महेंद्र बोधी हे देणार आहेत. त्याचप्रमाणे हा बौद्धाचार्यांचा जो मेळावा, केंद्रीय शिक्षकांचा मेळावा आहे, हा महाराष्ट्र राज्याचे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रधान महाराष्ट्र राज्याचे महासचिव रमेश कांबळे, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष सदाशिव कवडे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची म्हणजे ज्या बौद्धाचार्य मेळाव्याची प्रस्तावना जी आहे ही प्रस्तावना संस्थेचे संस्कार उपाध्यक्ष सुरेश आयरे हे करणार आहेत. या कार्यक्रमाला संपूर्णपणे मार्गदर्शन म्हणजेच जे सुधारित नवीन दर 1/4/2024 पासून अंमलात येणार आहेत, स्टेशनरीचे जे सुधारित दर आहेत, या सुधारित दराविषयी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महेंद्र मोरे हे मार्गदर्शन करणार असून त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना सर्व बौद्धाचार्यांना त्या ठिकाणी करणार आहेत. त्याचप्रमाणे या संस्थेच्या जी विसंगती आहे धम्मसंस्कार विधीमध्ये, ही विसंगतीच्या संदर्भामध्ये एकसूत्रता यावी याच्याबाबत जे आहे हे याच्याबाबत मार्गदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राजू केदारे हे त्या ठिकाणी करणार आहेत. त्याचप्रमाणे बौद्ध संस्कार विधी करत असताना बौद्धाचार्यांचे कर्तव्य काय आहेत किंवा बौद्धाचार्यांनी काय दक्षता घ्यावी याच्या संदर्भामध्ये रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काशीनाथजी कांबळे ही या ठिकाणी उपस्थितांना सर्व बौद्धाचार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय बौद्धाचार्यांना धम्मसंस्कार विधी करत असताना येणाऱ्या ज्या काय अडीअडचणी आहेत किंवा समस्या आहेत, या समस्या काय आहेत आणि त्यावरती काय उपाय करायचे आहेत की जेणेकरून संस्कार विधी व्यवस्थितपणे बौद्धाचार्यांना पार पाडता यावा या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे संस्कार उपाध्यक्ष सुरेश आयरे हे देखील मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर जे संस्थेचे प्रमुख आहेत म्हणजे रिपोर्टेड ट्रस्टी व्ही एस मोकले हे संस्थेची असणारी सद्यस्थिती आणि त्या संदर्भामध्ये संस्थेसमोर काय आव्हानं आहेत या आव्हानांच्या संदर्भामध्ये एक धम्मप्रचारक म्हणून बौद्धाचार्य किंवा केंद्रीय शिक्षक यांची भूमिका कशा पद्धतीने त्यांनी पार पाडणं आवश्यक आहे
त्याचप्रमाणे संस्थेच्या संदर्भामधल्या संपूर्णपणे या देशातील तमाम बौद्ध बांधवांना संस्थेच्या संदर्भामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा योग्य ते तमाम बंधूंनी सहकार्य कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे की जेणेकरून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही एक होऊन एकत्रितरित्या योग्य प्रकारे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या संदर्भामध्ये प्रमुख मार्गदर्शक VS मोकले या धम्म मेळाव्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय या शिबिराचा समारोप म्हणजे जे आभार प्रदर्शन आहे हे या रायगड जिल्ह्याचे महासचिव संजय जाधव या ठिकाणी करणार आहेत. या शिबिराचं संपूर्ण नियोजन आहे हे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष काशीनाथजी कांबळे, महासचिव संजयजी जाधव त्यांची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी, त्याचबरोबर पनवेल तालुक्यामध्ये हे पवित्र ठिकाणी शिबिर होत असताना पनवेल तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी वाघपंजे, त्यांचे महासचिव राहुलजी गायकवाड, सर्व पनवेल तालुका कार्यकारिणी या संपूर्ण कार्यक्रमाचं व्यवस्थापन करणार आहेत. आणि म्हणून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मेळाव्यासाठी राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व बौद्धाचार्यांनी, केंद्रीय शिक्षकांनी, तालुका आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे शिबिर धम्मप्रचारक होण्याच्या दृष्टिकोनाचं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून तमाम कार्यकर्त्यांना, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षकांना मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्यानं आव्हान करेल की या शिबिरासाठी आपण इतर कामं बाजूला ठेवून उपस्थित राहावं. अशा प्रकारचं आव्हान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी करणार आहे. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये येणार होते, परंतु काय ठीक आहे. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष काशीनाथ कांबळे यांनी देखील तशा प्रकारचं आव्हान वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना, बौद्धाचार्यांना केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की राज्यातील सर्व बौद्धाचार्यांनी या कार्यक्रमास एकदिवसीय शिबिरात उपस्थित राहावं हीच नम्र विनंती आणि आदेश आहेत. जय भीम, जय बुद्ध.